बाप रे, हे काय गोल्डन स्नेक. फायनली काहीतरी युनिक गोष्ट सापडली. मेटल डिटेक्टर मशीन घेऊन आम्ही पोहोचलो होतो देवगड बीचच्या खडकाळ भागात आणि तिकडे आम्ही ट्रेजर हंटिंगला सुरुवात केली. आमच्या तेव्हा ध्यानी मनी सुद्धा नव्हतं की पुढे जाऊन आम्हाला असं काही सापडेल जे आतापर्यंत आम्ही पाहिलं देखील नव्हतं. जसा बीपचा आवाज कानी पडला तसा आम्ही लगेच तिकडे खणायला घेतलं. बीप खूप तगडी येत होती, ज्यामुळे नक्कीच काहीतरी आतमध्ये आहे याची आम्हाला खात्री भासली. आणि खंता खंता वरच्या वरच आमच्या हाती जे काही सापडलं ते बघून आम्ही एकदम शॉक झालो. कारण असं कसं काय पॉसिबल आहे? गोल्डन स्नेक देवगड बीचवर कसा काय सापडू शकतो? त्याच्याकडे बघून आमचे डोळेच भरत नव्हते, इतका तो सुंदर दिसत होता आणि सोन्यासारखा चमकत होता. पण अजूनही खात्री पटत नव्हती की हा खरोखरचा सोन्याचा आहे की नाही आणि याची काय किंमत असू शकते. म्हणून आम्ही जास्त वेळ न काढता मुंबईच्या एका अँटिक शॉप मध्ये जाऊन पोहोचलो. ये दो हमें मिला है, एक ये स्नेक है. ये इतना पुराना नहीं है, नया है, अच्छा तो इसकी कोई वैल्यू नहीं है, मीन्स कम वैल्यू है. अच्छा. जैसे कि 40-50 रुपीज़ आपको इसका आएगा. ह्याचे चांगले पैसे जरी मिळाले नसतील तरी पुढे कधी ना कधी आपल्याला काहीतरी भारी सापडेल. त्यामुळे आपण आपला प्रवास चालूच ठेवूया. तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत सहभागी व्हायचं असेल तरी ते फॉलो करायला विसरू नका.